Next example, find the matrix T that puts the system X dash is equal to X in canonical form, where A दिलेला मॅट्रिक्स -1 0 1 आधी आपल्याला टी मॅट्रिक्स फाइंड आउट करायचा आहे, जो या ए मॅट्रिक्सला कॅनॉनिकल फॉर्म मध्ये रिड्यूस करेल किंवा सिस्टीमला कॅनॉनिकल फॉर्म मध्ये रिड्यूस करेल. त्याच्यानंतर काय करायचं आहे की जनरल सोल्युशन्स फाइंड आउट करायचे ओरिजिनल सिस्टीमचं पण, ओके, ओरिजिनल सिस्टीमचं पण आणि आपण जी कॅनॉनिकल फॉर्म मध्ये रिड्यूस करतोय त्या सिस्टीमचं पण, दोघांचे जनरल सोल्युशन्स फाइंड आउट करायचे. ओके, त्याच्यानंतर दोघांचे फेस पोर्ट्रेट पण स्केच करायचे. ओके, याप्रमाणे आहे. पहिला पार्ट आहे आपला मॅट्रिक्स टी फाइंड आउट करायचा की जो या ए ला कॅनॉनिकल फॉर्म मध्ये रिड्यूस करतो. मी इथं फर्स्ट पार्ट मेन्शन करतो. आता मग आपल्या नेहमीप्रमाणे पहिले काय करावं लागेल आपल्याला, आयगेन व्हॅल्यूज कन्सिडर डिटर्मिनंट ऑफ ए, सॉरी डिटर्मिनंट ऑफ लॅम्बडा मायनस ए लॅम्बडा आय मायनस ए इज इक्वल टू 0. लैम्ब्डा माइनस माइनस प्लस 1 0 -1 लैम्ब्डा प्लस 2 इज इक्वल टू 0. दोघांचं प्रॉडक्ट काही करण्याची गरज नाही, कारण दुसरा एलिमेंट 0 आहे बघा, हा 0 इंटू -1 0 आहे, त्यामुळे ऍज इट इज राहू, काहीच करण्याची गरज नाही. काय होईल आता, या दोन्ही नंबरचा प्रॉडक्ट 0 म्हणजे ऍटलिस्ट दोघांपैकी एक नंबर 0 असला पाहिजे किंवा दोन्ही नंबर 0 असले पाहिजे. याच्यावरून लॅम्बडाची व्हॅल्यू येते -1 -2 आर आयगेन व्हॅल्यूज ऑफ ए. या झाल्या आयगेन व्हॅल्यूज. आता पुढची स्टेप, आता बघा इथं रिपीट झालेले नाही, त्यामुळे आधीप्रमाणे प्रोसेस करायची नाही. आयगेन व्हॅल्यूज रिपीट नाही, रिअल नंबर आहे आणि रिपीट नाही या केसमध्ये. मग आता पुढचा पार्ट जो असेल यांच्या आयगेन व्हेक्टर्स फाइंड आउट करायचे. नाव कन्सिडर डिटर्मिनंट लॅम्बडा आय मायनस ए इंटू एक्स इज इक्वल टू 0. आधी आपण हा मॅट्रिक्स लिहून घेऊ, कारण वरती लॅम्बडा आय मायनस ए आहे. लॅम्बडा प्लस 1 0 -1 लॅम्बडा प्लस 2 हा झाला लॅम्बडा आय मायनस ए इंटू एक्स इक्वल टू 0. मग आता याच्यातली पहिली व्हॅल्यू घेऊ फॉर लॅम्बडा इक्वल, आता मी आधी पण म्हटलं होतं बघा -1 आणि -2, त्याच्यातली -2 ही काय आहे, स्ट्रॉंगर आयगेन व्हॅल्यू आणि -1 काय आहे, वीकर आयगेन व्हॅल्यू. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा, -1 ही वीकर आयगेन व्हॅल्यू. हे माहितीसाठी इथे लिहून घेतो, वीकर आहे. जी आपली स्मॉलर व्हॅल्यू असते ती स्ट्रॉंगर असते. -2 स्मॉलर आहे, ती स्ट्रॉंगर आहे, आणि जी लार्जर आहे ती वीकर आयगेन व्हॅल्यू असते. ओके, कोणत्या केसमध्ये, जेव्हा दोन्ही आयगेन व्हॅल्यूज निगेटिव्ह असतात त्याच केसमध्ये. वीकर आणि स्ट्रॉंगर कुठं वर्ड यूज करतो आपण, निगेटिव्ह आयगेन व्हॅल्यूच्या केसमध्ये, म्हणजे सिंक असताना. आता इथे लॅम्बडा इक्वल टू -1 या इक्वेशन मध्ये पुट करू आपण. -1 + 1 0 0 -1 -1 + 2 +1 इंटू xy इज इक्वल टू 0 0. काय आलं, -x + y इज इक्वल टू 0. पहिलं इक्वेशन काही नाही, 0 इंटू 0. मग आता इथं होतं काय बघा की दोन व्हेरिएबल्स आणि एक इक्वेशन, म्हणून काय करू आपण, एक्स ला आर असाइन करू. आर इज रियल नंबर. ओके, मग एक्स जर आर आहे तर वाय ची व्हॅल्यू काय, -r + y इज इक्वल टू 0, म्हणजे y इज इक्वल टू. ओके, या केस लॅम्बडा इक्वल टू -1 साठी आयगेन वेक्टर लिहून घ्या. आता एक्स ची व्हॅल्यू पण आर, वाय ची व्हॅल्यू पण आर, आर कॉमन 1 1. ओके, तो 1 1 काय झाला आपला इथला लॅम्बडा इक्वल टू -1 चा आयगेन वेक्टर. पुढचा आता
फॉर लॅमडा इक्वल टू -2 ही स्ट्रॉंगर आयगेन व्हॅल्यूज. हे जेव्हा दोन्ही निगेटिव्ह असतात त्या केसमध्ये एवढं लक्षात ठेवा. ओके. मग आता इथे हे जे इक्वेशन आहे इथं लॅमडाची व्हॅल्यू -2 पुट करा. -2 + 1 -1 0 -1 -2 + 2 0. इथं मल्टिप्लिकेशन केलं तर काय होतं बघा आता इथं तर मिस्टेक झाली का -2 + 1 -1 -2 + -1 into x -x is equal to 0. ओके. 0 into y -1 into x. ओके. म्हणजे होतं काय आपल्याला एकच इक्वेशन भेटतंय कोणतं x = 0 आणि दोन अननोन्स आहेत त्यामुळे आपल्याला काय करावं लागलं आता दुसऱ्याला व्हॅल्यू असाइन करावी. ओके. आयगेन वेक्टर काय होते बघा x ची व्हॅल्यू 0 y ची व्हॅल्यू s. एस कॉमन घ्या म्हणजे 0 आणि 1. काय झालं आपला आयगेन वेक्टर आयगेन वेक्टर्स ऑफ. आणि मग आपल्याला याप्रमाणे याच दोन्ही आयगेन वेक्टर्स यूज करून काय करायचं आपण टी मॅट्रिक्स लिहायचं. टेक आता जो आपल्याला टी मॅट्रिक्स पाहिजे टी ट्रान्सफॉर्मेशन पाहिजे तो लिहू आपण. ओके. मग काय करायचं टी जो आहे ना आयगेन वेक्टर्स लिहायचे. पहिला आयगेन वेक्टर काय आपला 1 1 तो पहिल्या कॉलम. दुसरा आयगेन वेक्टर काय 0 1. हा काय झाला इज द हा झाला रिक्वायर्ड मॅट्रिक्स. तुम्ही चेक करू शकता की हा आपल्या ए ला कॅनोनिकल फॉर्म मध्ये रिड्यूस करतो. इज द रिक्वायर्ड मॅट्रिक्स which reduces matrix A into form. Okay, into canonical form. एक काम करतो मी नेक्स्ट लाईन वरच लिहितो इथे लिहिण्यापेक्षा. ओके. मॅट्रिक्स काय आपला टी 1 0 आणि 0 1. इथे काय बरोबर येऊन राहिलं ते पुढच्या लाईन वर मी कम्प्लीट सेंटेन्स करतो. दस टी इक्वल टू आपला पहिला आयगेन वेक्टर होता 1 1. दूसरा आयगेन वेक्टर होता 0 1. is the required matrix which puts here reduces puts which is reduces given system to. आता याला कोणत्या फॉर्म मध्ये रिड्यूस करेल हे तुम्ही चेक करू शकता. ओके. तो यायला पाहिजे आपले आयगेन व्हॅल्यूज. ओके. डायगोनल एंट्रीज काय घ्यायच्या डायगोनल मॅट्रिक्स विथ डायगोनल एंट्रीज आयगेन व्हॅल्यूज. ओके. आणि हा मॅट्रिक्स म्हणजेच काय असतो आपला टी इनव्हर्स एटी. ओके. तुम्हाला जर व्हेरीफाय करायचं असेल तर तुम्ही काय करायचं पण टी इनव्हर्स फाइंड आउट करायचा आणि टी इनव्हर्स एटी हा प्रॉडक्ट हा येतो चेक करायचं. काय लक्षात ठेवायचं बघा आता इथं की जो आपला जेव्हा रिअल व्हॅल्यूज येतील आयगेन व्हॅल्यूज रिअल नंबर आणि डिस्टिंक्ट येतील त्या केसमध्ये काय असणार आपल्याला डायगोनल मॅट्रिक्स भेटते आणि डायगोनल एंट्रीज काय असतील आपल्या आयगेन व्हॅल्यूज. ओके. याप्रमाणे लक्षात ठेवायचं. हे झालं फक्त फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर. त्याच्यात काय केलं आपण जो आपला मॅट्रिक्स टी होता सॉरी मॅट्रिक्स टी फाइंड आउट केला की जो आपल्या दिलेल्या सिस्टीमला कॅनोनिकल फॉर्म मध्ये रिड्यूस करतो. हा कॅनोनिकल फॉर्मच आहे.
आता पुढचा पार्ट जो आहे तो झाला फर्स्ट पार्ट. आता सेकंड पार्ट मध्ये काय म्हटलं होतं त्यांनी, की पुढं म्हटलेलं होतं फाइंड जनरल सोल्युशन. ओके, मग आपल्याला काय करायचं आता, या जो दोन्ही सोल्युशन दोन्ही याच्यासाठी काय फाइंड आउट करायचे इथं, जनरल सोल्युशन्स फाइंड आउट करायचे. मग आता याचे जे जनरल सोल्युशन, हे जे आपले आता कन्वर्ट केलेली सिस्टीम आहे त्याचं जनरल सोल्युशन ऑफ, ओके, जे आपण कॅनॉनिकल फॉर्म मध्ये रिप्लेस केलेले त्याचं जनरल सोल्युशन घेतो. ओके, ओरिजिनल काय होतं आपला, एक्स डॅश इज इक्वल टू एक्स होता ना, तर ट्रान्सफॉर्म काय असणार आहे, वाय डॅश इज इक्वल टू ए च्या जागेवर घ्यायचा टी इनवर्स ए टी इंटू वाय. ओके, इज. आता आपला टी इनवर्स एटी मॅट्रिक्स कोणता आहे, तर हा मॅट्रिक्स आहे. ओके, हा टी इनवर्स एटी मॅट्रिक्स आहे, हा डायगोनल मॅट्रिक्स आहे. त्यामुळे याच्या आयगेन व्हॅल्यूज काय येतात तो यूज करायचा, आणि आयगेन व्हेक्टर्स काय येतात हे आपल्याला माहिती पाहिजे. ओके, आपण ऑलरेडी आधी केलेली. याचं जनरल सोल्युशन याप्रमाणे येईल बघा, वाय ऑफ टी इज इक्वल टू, ओके, अल्फा इंटू ई रेस टू. ओके, हा जो टी इनवर्स एटी मॅट्रिक्स आहे याची पहिली आयगेन व्हॅल्यू काय आहे, -1. ओके, डायगोनल एंट्रीज काय असतात त्या आयगेन व्हॅल्यूज. ओके, मग ई रेस टू -1 इंटू टी. ओके, त्याच्यानंतर या डायगोनल मॅट्रिक्स साठी जे आयगोन वेक्टर्स असतात ना, ते याप्रमाणे असतात, एवढे लक्षात ठेवा. ओके, जो डायगोनल मॅट्रिक्स आहे त्याचे आयगेन वेक्टर्स काय असतात, 1 0 आणि 0 1, हे दोन असतात, यांचा यूज करायचा. मग पहिला आयगेन वेक्टर घेऊ 1 0 प्लस बीटा इंटू पुढचा जो आयगेन वेक्टर आहे ई रेस टू, सॉरी आयगेन व्हॅल्यू काय आता -2 आणि इथं काही 0 1. हे काय झालं आपलं, जी आपली ट्रान्सफॉर्म सिस्टीम आहे, ट्रान्सफॉर्म सिस्टीमचा आयगेन सॉरी जनरल सोल्युशन. त्याच्यानंतर पुढं जी आपली ओरिजिनल सिस्टीम आहे तिथं पण आपल्याला सोल्युशन द्यायचं. त्याच्यानंतर पुढे काय करायचं आता, जी आपली ओरिजिनल सिस्टीम कोणती आहे, एक्स डॅश इज इक्वल टू एक्स. आता इथे यूज काय केला आपण, डायगोनल मॅट्रिक्स होता, त्याच्या आयगेन व्हॅल्यूज आणि आयगेन वेक्टर्स हे असतात, त्यांचा आपण डायरेक्टली यूज केलेला. ओके, आता पुढचा पार्ट जो असेल त्याच्यात आता जी आपली ट्रान्सफॉर्म सिस्टीम आहे तिचं जनरल सोल्युशन फाइंड आउट करायचं. नाव जनरल सोल्युशन ऑफ एक्स डॅश इज इक्वल टू एक्स इज. ओके, आता हे फाइंड आउट करताना काय करायचं, आपलं जे आता जे आपण आता वाय सोल्युशन फाइंड आउट केलंय ना त्याचा यूज करायचा. त्याला डिनोट करायचं एक्स ऑफ टी ने, आणि ते इज इक्वल टू काय घ्यायचं, टी इंटू वाय ऑफ टी. ओके, म्हणजे थोडक्यात टी हे ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करायचं त्याच्यावर वाय. ओके, मग टी मॅट्रिक्स काय आपला तो लिहूया 1 1 0 1 1 1 0 1, हा टी मॅट्रिक्स आहे. ओके, वाय ऑफ टी काय आता अल्फा ई रेस टू मायनस टी 1 0 प्लस बीटा ई रेस टू -2t 0 1. आता काय करायचं आपल्याला, मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन करायचं. ओके, बाकीच्या टर्म्स ऍज इट इज, काही चेंज करायचं, 5 × e⁻टी ऍज इट इज. आता बघा 1 × 1 प्लस 0 × 0. ओके, हा झाला आपला पहिला एलिमेंट 1. 1 × 1 प्लस 1 × 0 म्हणजे काय आलं, अल्फा इंटू e⁻टी 1 1. ओके, पुढं बीटा e⁻²t. ओके, 1 × 0 प्लस 0 × 1 हा झाला 0. 1 × 0 प्लस 1 × 1, म्हणजे याप्रमाणे काय झालं आहे आपलं, जी ओरिजिनल सोल्युशन सिस्टीम होती त्याचं जनरल सोल्युशन. याप्रमाणे झालं त्याचं जनरल सोल्युशन. आता पुढचा पार्ट असणार आहे दोघांचे आपल्याला फेस पोर्ट्रेट फाइंड आउट करायचे. आता आपल्याला पुढे फेस पोर्ट्रेट पण
दोघांचे फेस पोर्ट्रेट करायचं. ओके. आता फेस पोर्ट्रेट साठी आता आपण या सोल्युशनचा विचार करू. ओके. आता हे पहिलं वायचं सोल्युशन. ओके, म्हणजे पहिले या सिस्टीमचं काय करू आपण, फेस पोर्ट्रेट करू आणि त्याच्यानंतर या जनरल सोल्युशन. ओके, दोघांचं फेस पोर्ट्रेट सिस्टीम म्हणायचं, या सिस्टीमचं दोघांचं फेस पोर्ट्रेट ड्रॉ करायचं. आता इथं जर ऑब्झर्व केलं तुम्ही, तर इथं होतं काय, तर याच्यातली 1 0 आणि 0 1 0, तर इथं हा जो विकर आयगेन व्हॅल्यू पहिल्या ह्याच्यात, इथं हा एरो काढून टाकतो कन्फ्युजन. हा एरो बघा आता इथं, इथं जर पाहिली तर इथं विकर आयगेन व्हॅल्यू कोणती आहे, -1. ओके, आणि -1चा आयगेन वेक्टर काय, 1 0. ओके, आता इथं हा y0 म्हणजे y = 0 हे कसलं इक्वेशन आहे, एक्स ऍक्सिस. ओके, आपल्याला इथं काय ड्रॉ करायचे, मग आता आपल्याला थोडक्यात विकर आयगेन व्हॅल्यू घ्यायची, त्याचा आयगेन वेक्टर वरून आपल्याला एक लाईनचं इक्वेशन भेटलं कोणतं, एक्स ऍक्सिस. आपल्याला काय ड्रॉ करायचे, आता इथं पॅराबोला ड्रॉ करायचे जे टँजंट असतील कोणाला, एक्स ऍक्सिस. ओके, आता याचा यूज करून मी आता इथं त्याचं फेस पोर्ट्रेट ड्रॉ करतो पहिल्या सिस्टीमचं. ओके, मग त्याच्यासाठी एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस ड्रॉ करून घेतो. एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस कसे ड्रॉ करायचे. ओके, मग आपले विकर आयगेन व्हॅल्यू, विकर आयगेन व्हॅल्यूच्या करस्पॉन्डिंग जे आहे ती टँजंट असली पाहिजे, याप्रमाणे काय करायचे, आता पॅराबोला याप्रमाणे 1 2 3. ओके, सेम इकडे 1 2 3. याप्रमाणे काय झालं. हो. आणि इथं दोन्ही आयगेन व्हॅल्यूज निगेटिव्ह होत्या, म्हणजे सिंक आहे, सिस्टीम काय सिंक, म्हणून डायरेक्शन काय असली पाहिजे, ओरिजिन कर. याप्रमाणे ते डायरेक्शन द्यायची फेस पोर्ट्रेटला. ओके, त्याच्यानंतर हा एक झाला, हा वाय. आता याला ट्रान्सफॉर्म करायचं आहे आपल्याला. याच्यावर ट्रान्सफॉर्म करण्यासाठी काय यूज केलं होतं बघा आपण सोल्युशन मध्ये, वायचं जे सोल्युशन, वाय डॅशचं जे सोल्युशन आहे, वाय ची व्हॅल्यूला आपण टी अप्लाय केल्यावर काय भेटलं होतं आपल्याला, एक्स. असा एक ॲरो काढायचा आणि इथं काय लिहायचं, टी, ट्रान्सफॉर्मेशन मॅट्रिक्स टी. ओके, त्याचा इम्पॅक्ट काय होतोय बघा आता, तर पुन्हा आपल्याला एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस लागतील, फक्त इथे एक चेंज असेल, तो चेंज काय असेल तो सांगतो. एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस ड्रॉ करून घेतो, तुमच्या एका लाईन झालं तर बेटर. ओके, तो एकदा लाईन ड्रॉ केलं की ते इरेज होत नाही, आणि तसंच ठेवतो या ड्रॉ केल्याने. एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस. आता पुढचा पार्ट काय ते बघायचं. आता ही जी लाईन आहे याचा विचार. आता इथं विकर आयगेन व्हॅल्यूच्या करस्पॉन्डिंग आयगेन वेक्टर कोणता आहे, 1 1. ओके, ही कसली व्हॅल्यू आपली, एक्स ची व्हॅल्यू कसली आहे, वाय ची. ओके, दोघांना काय करायचं, इक्वेट करायचं, एक्स इंटू 1 इक्वल टू वाय इंटू 1. ओके, काय लाईन ड्रॉ करायची आता, एक्स इक्वल टू वाय. कोणती घेतोय पुन्हा लक्षात घ्या, जी विकर आयगेन व्हॅल्यू आहे त्याच्या करस्पॉन्डिंग जी लाईन आहे ती ड्रॉ करायची. एक्स इक्वल टू वाय ची लाईन आहे ती कशातून पास होईल, एक्स ची व्हॅल्यू 0 घेतली तर 0, वाय ची व्हॅल्यू 1 घेतली तर 1. थोडक्यात ती ओरिजिन मधून पास होईल आणि 1 1 मधून पास होईल. याप्रमाणे आपल्याला लाईन ड्रॉ करायची. ही आली एक्स इक्वल टू वाय, ही लाईन आली आहे. ओके, पुन्हा इथं मेन्शन करतो, ही कसली लाईन ड्रॉ केली आपण, विकर आयगेन व्हॅल्यूच्या करस्पॉन्डिंग. ओके, आपला एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस. मग आता आपल्याला फक्त काय करायचंय, जसे आपण पॅराबोला ड्रॉ केले एक्स ऍक्सिसला टँजंट असलेले, तसेच पॅराबोला कसे, सॉरी टँजंट असलेले, एक्स ऍक्सिस आहे त्या पॅराबोलाला टँजंट. आता आपला ही जी लाईन आहे एक्स इक्वल टू वाय, ही टँजंट असली पाहिजे त्या पॅराबोलाला. याप्रमाणे पॅराबोला ड्रॉ करायचे. 1 2 व्यवस्थित करा, मला थोडस तिरकस असल्यामुळे जमून जाईल. 1 2 3. 1 2 3. याप्रमाणे टँजंट असलेले ड्रॉ करायचे. डायरेक्शन पुन्हा
दोन्ही आयगेन व्हॅल्यूज निगेटिव्ह आहेत त्याच्यावरनं सांगतो बघा, इथं हा -t आहे आणि हा -2t आहे. त्याच्यावरनं सांगता येईल सिंकिंग डायरेक्शन पुन्हा याप्रमाणे ओरिजिन कडे मध्ये असली पाहिजे. याप्रमाणे एक्झाम्पल कंप्लीट. जेव्हा डिस्टिंक्ट आयगेन व्हॅल्यूज असेल तेव्हा काय करतो आपण, त्या आयगेन व्हॅल्यूच्या आयगेन वेक्टरचा यूज करून टी फाइंड आउट करत असतो. ठीक आहे. जनरल सोल्युशन मध्ये काय करत असतो आपण, की जो आपला कॅनॉनिकल फॉर्म आहे त्याच्यावरून आपल्याला आयगेन व्हॅल्यूज भेटतात आणि त्यांचे आयगेन वेक्टर असतात 1 0 0. ओके. त्यांचा यूज करायचा आणि जनरल सोल्युशन द्यायचं. नंतर त्या जनरल सोल्युशनचा यूज करून एक्सचं जनरल सोल्युशन कसं लिहितो आपण, टी इंटू वाय. ठीक आहे. फक्त मल्टिप्लिकेशन करायचं त्याच्यावर एक्सचं जनरल सोल्युशन भेटतं. आणि फेस पोर्ट्रेट मी आताच एक्सप्लेन केलं तुम्हाला की विकर लाईन ही विकर आयगेन व्हॅल्यूची लाईन ही काय असली पाहिजे, टँजंट असली पाहिजे.